आपण आता काही ठिकाणी जातो आणि काही आपण म्हणतो, काही काय आपल्या कानावरती येतं की स्त्री स्त्री पुरुष हे समान नाही आहे. स्त्री ही सर्व अर्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच तिला परमेश्वराने आई बनण्याचा आशीर्वाद दिलेला आहे, जो पुरुषाला दिलेला नाही आहे. तुम्ही काय मोठं मन करून सांगता स्त्री पुरुष समान आहे? नाही. आपण आपल्या भारत मातेला माता मानतो, भारत पिता नाही म्हणत आपण. तर मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे. त्यांच्या आई वडिलांनी, मुलींच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे कि हुंडा किंवा दहेज जो हम बोलते हैं, वो बोलते हैं वो गलत है, वो इलीगल है, वो नहीं होना चाहिए. मैं बोलता हूं नहीं, दहेज देना चाहिए. बेटी की शादी में दहेज देना चाहिए, लेकिन वो दहेज रुपयों में, पैसों में या गहनों में नहीं होना चाहिए. वो दहेज होना चाहिए उस लड़की का, उस बेटी का एजुकेशन. खूब पैसा खर्च कीजिए इस दहेज पे और उसको समृद्ध कीजिए बेटिया को, और उसको फिर भेजिए ससुराल. देखिए कितनी कॉन्फिडेंस के साथ जाती है, क्योंकि वो पढ़ाई लिखाई, वो एजुकेशन उससे कभी कोई चुरा नहीं सकता. वो हमेशा जिंदगी भर ताउम्र उसके साथ रहता है. मी असं मध्ये मध्ये बोललो तर चालेल ना? म्हणजे फक्त मराठीच बोललं पाहिजे असं नाही ना? माझं बालपण, आता आपण शाळेत आहोत त्यामुळे मला माझं बालपण पण तुम्हाला सांगावं